सोबत भाजपा नेते राम कदम हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत। आपण पाहतोय मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही। भूमिका मांडल्यानंतर सुद्धा जैन समाज आक्रमक पाहायला मिळतोय। जसे की जनभावना आहे आणि जनभावनेचा आपण सन्मान केला पाहिजे। कबूतरखान्याच्या बाबतीत न्यायालयाने दिलेला जो निर्णय आहे त्या बाबतीत आदरणीय मुख्यमंत्र्यांनी जो तोडगा काढला आणि तोडगा काढण्याचा जो प्रयत्न करतो आहोत आपण की आरोग्य, आपली परंपरा आणि जनभावना याचा कुठेतरी सुवर्णमध्य असला पाहिजे। रातोरात ते बंद करणं, त्या पक्षांना ते पक्षी तरी कुठे जाणार। आणि काही असे काही व्हिडिओज आणि काही फोटोज पुढे आलेत की ज्याच्यामध्ये अनेक कबूतर दगावले गेले, अशा प्रकारचे ते पिक्चर्स आहेत। त्याच्यामुळे जीवदया करणारा जैन समाज असेल किंवा मी देखील स्वतः कबुतरांना धान्य टाकतो, तर कोणालाही ज्याच्यामध्ये संवेदना आहेत त्याला ते वाईट वाटणारच आहे। त्याच्यामुळे जैन समुदाय असेल किंवा जीवदया करणारे इतर बांधव असतील, त्या सगळ्यांच्या भावना आपण समजून घेतल्या पाहिजेत। पण त्यांनी रस्त्यावरून आक्रमक होण्याची गरज नाही। हे महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे ते सगळ्या समाजाच्या भावनांचा आदर करणारं सरकार आणि अगदी जे त्यांच्या मनात आहे त्याच पद्धतीची भूमिका काल माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे। लोकांचं आरोग्य देखील बिघडू नये, परंपरा देखील राहिली पाहिजे आणि जनभावना जी आहे जीवदया दाखवण्याची। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।